नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील निमोन नाक्यावर 3.78 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन विक्रीच्या उद्देशाने बाळगणारा प्रदीप सोपान हेरोळे 35 वर्ष राहणार निंबोरा स्टेशन तालुका रावेर जिल्हा जळगाव याला वावी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्या माहितीवरून निखिल गुंजा राहणार उपेंद्रनगर अंबड नाशिक याच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। रविवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या सुमारास हॉटेल प्रियाल जवळ ही कारवाई करण्यात आली। हिरोळे यांची झडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात प्लास्टिकमध्ये पिवळसर रंगाची उग्र वासाची स्फटिक पावडर आढळली। तिचे वजन 3.78 ग्रॅम असून किंमत सुमारे 22,000 रुपये आहे। सदरील कारवाई वावी पोलीस ठाण्याचे एपीआय आशिष शेळके, पीएसआय प्रमोद सरोवर, पीएसआय छगन चव्हाण, हेड कॉन्स्टेबल शहाजी शिंदे, हेड कॉन्स्टेबल राहुल निरगुडे, पोलीस नाईक कैलास गोरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल रोशन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रोहित सानप, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन गवळी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार दया, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कुंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय हेमंत फड आदींनी केली आहे। SN न्यूजसाठी संतोष शिरसाट।